हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. रोजचं रुटीन वेगळं असतं. थोडं संडेचं थोडं चेंज होतं आहे म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करावं. मग मला बनवायचं होतं दळण. सकाळचा मिनी ब्लॉग मी टाकलेला आहे. दुपारच्या नंतर 2 ते संध्याकाळी 9पर्यंत म्हटलं चला रुटीन शेअर करावं तुमच्यासोबत काय काय करते मी. मग मला संक्रांतीचं दळण करायचं होतं. सगळेच दळण संपलं होतं. मग मी करत होती दळण. इथं ज्वारीचं करत होती, बाजरीचं. बाजरी आमच्या घरचीच असते, आईनं आणली माझ्यासाठी. कारण कोणीतरी यायला लागलं का आम्ही सांगतो आहे त्यांना ओझं. आम्ही गाडीवर जातो आहे, गाडीवर येतो आहे, त्यामुळं काही आणता येत नाही. मग आता आणलं होतं आईन, त्यामुळे विकत काही घेत नाही आम्ही. आणि आम्हाला बाजरीची भाकरी आवडते, त्यामुळे मी नेहमीच करते दळण. 2 किलो बाजरी, 2 किलो ज्वारी, 10-11 किलो गहू आणले का ते 15-3 आठवडे काही दळण करायला लागत नाही. आणि इथं आरवचं अभ्यास घेत होते पप्पा संडेचं, इंग्लिश वाचून. पण तो चांगला वाचतो आहे, पण चांगली प्रॅक्टिस होण्यासाठी आपण पालकांनीच लक्ष द्यावं लागते. कारण शाळेतलं तर आपल्याला काय माहीत होत नाही, काय घेतात काय नाही. मग सगळं दळण वगैरे केलं, नीट करूनच ठेवलेलं असते. आमच्या दारात पटांगण आहे बघा, असे खेळतात. आणि मग दळण वगैरे केल्यावर फरशी पुसायची होती मला, कारण सकाळी पुसली नव्हती. नंतर डबल पुसायला लागते म्हणून म्हटलं एकदाच पुसूया. आणि पप्पा पण खेळतात, त्याच्यासोबत एन्जॉय करतात. आता अभ्यास करून घेतला आहे म्हटल्यावर तो मागच लागतो सारखा. आणि पलीकडं कंपाऊंडच्या पलीकडं बॉल गेले का हरवतात, आणि तो खूप शॉट मारतो आहे जोरात. बरेच बॉल हे करतात. मला म्हणत होते तिथे घेऊ नको. मी म्हटलं तर बघू की आपलं काय चालू आहे तेच त्यांना तर पाहायचं असतं आहे. म्हटलं असू द्या. आणि एका ताईचा फोन आला, मला ब्लाऊज पाहिजे शिवून. मग ते ब्लाऊज कट केला आणि संध्याकाळी चपाती आणि पनीरची भाजी केली. मस्त झाली होती बघा. बासुंदी पण आणली होती. आमच्या अनु आजारी पडली होती आणि आमच्यात जास्त नॉनव्हेज पण खात नाहीत, जास्त व्हेजच चालतं आहे, भाजीपाला वगैरे. छान झाली होती पनीरची भाजी. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा.